शासनाच्या मोफत सोयाबीन बियाण्यांचा फज्जा, उगवण न झाल्याने शेतकरी संतप्त. जालना जिल्ह्यातील रेवगाव येथे कृषी विभागामार्फत महिला बचत गटांना वितरित करण्यात आलेल्या मोफत सोयाबीन बियाण्यांबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. तब्बल 10 ते 15 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करूनही बियाण्यांची उगवण झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. लाखो रुपयांचा खर्च करूनही पीक उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून नुकसान भरपाईची मागणी जोर धरत आहे. रेवगाव येथील सुमारे 15 शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेतून मिळालेल्या मोफत सोयाबीन बियाण्यांची 10 ते 15 हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. बियाणे, ट्रॅक्टर, मजुरी आणि पेरणीसाठी जवळपास 1 लाख रुपयांहून अधिक खर्च झाला. मात्र पेरणीनंतर आठवडा उलटूनही बियाण्यांची उगवण झाली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या प्रकारानंतर संतप्त शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. प्राथमिक पाहणीत बियाण्यांची उगवण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले असून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वेळेवर पेरणी करूनही बियाणे निकृष्ट निघाल्याने आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे आर्थिक भार अधिक वाढणार असून शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केली आहे. अहवाल आल्यानंतर बियाण्यांची उगवण का झाली नाही याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल असे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात जालना तालुका कृषी विभागाशी संपर्क साधला असता कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण अधिकारी रवी राठोड यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामा करण्यात आला असून त्याचा अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. दादा, तुम्ही खरीपामध्ये सोयाबीन काय झालं, काय तक्रारी? आम्ही आता 1 जुलैला सोयाबीन पेरणी केली बघा. तर आमचं बियाणं आज 8 तारीख आहे. आज 8-9 तारीख आहे. आज एकही बियाणं उगवलं नाही. आम्हाला कृषी विभागाकडून 25 बॅग मिळाले मोफतमध्ये आणि त्यांनी आम्हाला बेबे पद्धतीनं पेरावचं सांगितलं. हे असं सांगितलं, असं पेरा, तसं बेडवरती पेरा. आम्ही तशी लागवड केली त्याची, पण ते काय टोकन पेरणी केली, त्याची टोकन लागवड केली टोकन सोयाबीनची, ते पण काही उगवलं नाही. आमची सरळ सरळ फसवणूक झाली. म्हणजे परत सोयाबीनचं बियाणं देण्यात यावे किंवा मग हे खर्च खताचा, औषधाचा, याचा त्याचा खर्च देण्यात यावे. आम्हाला मागणी शासनाकडे, सरकारकडे. तरुण शेतीकडे कसं कळा? आता माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आता तिकडं तर काही नोकऱ्या वगैरे काही हेच नाही. त्याच्यामुळं आम्ही इकडं शेतीकडे वळायला लागलो. त्याच्यात असं जर झालं तर काय शेती करावं असं सांगा ना. शिक्षणाचा फायदा नाही. शेतीकडे तरुण मंडळी वळायला लागली. आम्ही ते असं म्हणणार काय शेती करावं असं नाही वाटलं. आम्हाला आज आत्महत्या करायचा प्रश्न यायला लागला. तिकडून नोकऱ्या भेटायला इकडे शेतीत असावं लागलं. काय करा आम्ही तरुण मंडळी, तिकडे एक तर नोकऱ्या मिळाला, शेतीकडे वळावं असं फसवणूक व्हायला लागली. खर्च 6-7 हजार रुपये खर्च झाला. एक एकरी आमचा काय 3 एकर पेरली. माझा खर्च झाला असं 25 ते 30 हजार रुपये एकरी हेक्टरी. माझं नाव भागवत जाधव, राहणार रेवगाव, तालुका जिल्हा जालना. दादा, काय सांगाल, तुम्ही खरीपामध्ये सोयाबीन पेरणी केली होती, काय परिस्थिती आहे सोयाबीनची, काय झालं? मला 29 जून रोजी शासनाकडून फ्रीमध्ये बियाणं देण्यात आलं. फुले दुर्वा 444 त्याचा हे लॉट नंबर आहे. ते बियाणं 29 तारखेला देण्यात आलं होतं. मला मी 1 तारखेला ते बियाणं पेरणी केलेली आहे. आज 10 तारीख आहे. आजपर्यंतही ते बियाणं उगवलेलं नाही. मी त्याची तक्रार काल कलेक्टर साहेब, EDO साहेब आणि तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे केलेली होती. त्याच्यानंतर काल परवा दिवशी मी कलेक्टर मॅडमना भेटून प्रत्यक्ष सांगितलं असं झालं. मग त्यांनी मॅडमना माझ्या समोर दखल घेऊन संबंधित कृषी अधिकाऱ्यांना EDO ला फोन करून सांगितलं यांची तत्काळ पाहणी करण्यात यावी. त्या निमित्ताने काल मग EDO साहेब आलते, तालुका कृषी अधिकारी आलते आणि KVK चौधरी साहेब आले. त्यांनी स्वतः येऊन पाहणी केली. त्यांनी मला स्वतः सांगितलं की बाबा आमचा असा फॉर्म्युला 1 बाय 1 मीटर मध्ये किमान 33 झाडे उगवले, त्याचं जर्मिनेशन आम्ही धरलं. पण त्यांनी स्वतः 2-3 ठिकाणी ते करून बघितलं. एकही झाड म्हणजे पोटल तुम्ही शेतात बघू शकता. मागच्या वर्षीचा हरभरा उगला माझा, पण सोयाबीन नाही उगली. याच्यामुळे माझं खूप नुकसान झालं आणि शासनाने माझी फ्री बियाणं देऊन घोर निराशा केलेली आहे. तर शासनाला माझी एकच विनंती आहे की त्यांनी मला तत्काळ दुसरं बियाणं, खत, औषध तत्काळ देण्यात यावं आणि माझी दुबार पेरणी करून देण्यात यावी. कारण पहिलंच माझं
खताच्या बॅगेचे खूप रेट वाढलेले आहेत. मी 2200 रुपयाला खताची बॅग आणलेली आहे. त्याच्यानंतर तणनाशक मारायला 1000 रुपये लागले मला, आणि बुजुक ट्रॅक्टर पेरणीचे 1500 रुपये गेलेत माझे. असे 5-6 हजार रुपये माझा खर्च झालेला आहे. आणि 1 महिना पेरणी सुद्धा लेट झाली ऑलरेडी ऑल निनोमुळे. दरवर्षी जून मध्ये पेरण्या होतात, औंधा 1 जुलैला पेरण्या सुरू झाल्यात, आणि आज 10 जुलै असून मी पेरणी झालेली नाहीये. आणि पुढे आता उजूक हवामान शास्त्र आपल्याला सांगत आहे की उजूक आता 10 दिवस पाऊस नाही. आता बियाणं मला कधी भेटेल आणि त्याची मी बियाणं कधी पेरणी करू, आणि पेरणी आता 10 दिवस सांगू राहिले, पण उजूक पुढे असा पाऊस लांबला तर माझी पेरणीच होणार नाही असं मला वाटलं. त्यामुळे शासनानं तत्काळ मला लवकरात लवकर खत, औषध, बियाणं किंवा आर्थिक स्वरूपात मदत देऊन माझी पेरणी करून द्यावी. कारण मला पुढे चालून मुलाचा शिक्षणाला खर्च लागेल, मुलीचंही लग्न करावं लागेल, त्यांच्यासाठी घर कसं चालायचं असा खूप मोठा गंभीर प्रश्न माझ्या समोर उभा राहिला आहे. शासनाने त्यामुळे माझी दखल घेऊन आमच्या रेवगाववासीच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर बियाणं, खत, औषध देण्यात येऊ ही माझी मायबाप सरकारला कळकळून विनंती आहे. नाही तर पुढं 2029ला शासकीय मार्गाने माझ्याकडे आसूड आहे. मी शासनाला 2029 मध्ये लोकशाहीच्या मार्गाने मग मी आसूड दाखवेन. माझी एवढीच कळकळीची विनंती आहे सरकारला की आसूड दाखवण्याची वेळ येऊ देऊ नये मायबाप सरकारना, आणि मला लवकरात लवकर बियाणं, खत, औषध देण्यात येऊ ही कळकळीची विनंती सरकारला माझी. काय नाव तुमचं? माझं नाव अंकुश सुखदेव परकाळ, रेवगाव तालुका, जिल्हा जालना. सर, तुमच्या ऑफिसच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांना खरीपामध्ये सोयाबीन लागवडीचं बी दिलं होतं, मात्र ते खराब निघालं, उगवण शब्द नाहीये. काय सांगाल? यामध्ये आतापर्यंत काल आणि आज 2 शेतकरी गटाच्या तक्रारी प्राप्त झालेली आहे. रेवगाव मधील एकूण 15 शेतकऱ्यांना बियाणं वाटप केलेलं होतं. त्या 15 शेतकऱ्यांच्या पण बियाणं न उगवल्याबद्दल तक्रार प्राप्त झालेली आहे. आणि आज लोंढेवाडीच्या शेतकरी गटाची सुद्धा तक्रार झालेली आहे. एकूण 25 शेतकरी आहे. अशा प्रकारे एकूण 40 शेतकरी जे गटातले आहे त्यांच्या सोयाबीन न उगवल्याबाबत तक्रार प्राप्त झालेले. सदर बियाणं हे महाबीज कडून प्राप्त झालेलं होतं, आणि त्याची काल 15 शेतकऱ्यांची क्षेत्रीय ठिकाणी जाऊन तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने त्या संबंधित लॉटचं बियाण्याचं सॅम्पल पण आपण घेतलेलं आहे, आणि पुढील निष्कर्ष जे आहे ते लॅबच्या अहवालानुसार होईल. आणि काल जे क्षेत्रीय परिस्थिती आहे त्यानुसार आपण संबंधित शेतकऱ्यांना अहवाल देतोय. काय नाव तुमचं? रवी राठोड, कृषी अधिकारी, गुण नियंत्रण, जालना. बोलता ना बाबा, खरीपात सोयाबीन पेरली होती, उगली नाही, काय सांगाल? सोयाबीनाला उगलं नाही, डबल पेरणीला पैसे द्यावा सरकारनं, आम्हाला मदत करावं काहीतरी. पुन्हा आता इथे शासनानं असं कर्जमाफी देतो म्हणलं, कर्जमाफी दिली, मी गाजर दाखिलं, तेवढ्यात कुठून टाकलं आपलं, बाकी काय. तुम्ही बियाणं कुठून आणलं होतं, काय झालं? महामंडळाचं बियाणं आणलं होतं, ते बियाणं उगलत नाही. 25 बॅग पूर्णच उगलं नाही, कोणाचंच नाही उगलं. तेवढं शेतकऱ्यांनी घेतलं तेवढं, काहीच उगलं नाही. काहीच नाही उगलं. तुम्ही बघा आता याच्यात काही उगलं का, तुम्ही बघा ना. समजा आता काय मागणी आहे तुमची सरकारकडे? सरकारला मदत करावं बाबा शेतकऱ्याला. समजा आमचा आता शिक्षणाचा प्रश्न आहे, लेकराचा, मुली बाळीचे लग्न कसे करायचे, काय करायचं, कुठून पैसे आणायचा, काय करायचा, बाकी दुसरी काय मागणी. काय नाव आहे तुमचं? गजाराम आबाजी गोडी.